माझ्या नेते मंडळींनी जे मला आशीर्वाद दिलात, जे निधी आतापर्यंत मला उपलब्ध झाली, तेवढी निधीचा वापर करून आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावं आहेत. प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून आत्तापर्यंत करत आलेलो आहे. मी आपल्याला ह्या निमित्ताने एवढाच विश्वास देतो, शब्द देतो, हे पुढची 5 वर्ष जे काही सेवा प्रत्येक गावामध्ये आपली काही अपेक्षा असतील, उरलेली काही कामं असतील, मी परत एकदा आपल्याला विश्वास देतो, पुढची 5 वर्ष आपल्या त्याच तत्परतेने आणि निष्ठेने मी सेवा करीन, एवढा विश्वास आणि शब्द तुमचा ह्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय निलेशजी राणे साहेब. सन्माननीय राणे साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब, आत्ताच त्यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी भरली आणि हॅट्रिक पूर्ण करणारे आपले उमेदवार सन्माननीय नितेश राणे, सन्माननीय प्रभाकरजी सावंत, सन्माननीय दत्ताजी सामंत, सन्माननीय मनीषजी दळवी, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, आता खरोखरच कुडाळ मालवणचा उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे. कारण का पहिल्यांदा आमचे बंधू काय ऐकत नसतात, तुम्हाला माहिती आहे. पण मला आनंद आहे, एवढ्या उन्हात सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इकडे जमलात. हे सगळ्यांनाच चित्र, हे सगळ्यांनाच भाग्य नशिबाला नसतं. नितेश राणे, हे तुमच्या भाग्यामध्ये आहे, हे तुमच्या नशिबामध्ये आहे आणि हे तुम्ही कमवलेलं आहे. एवढंही आज या निमित्ताने सांगतो. हे साधं सोपं कोणाला मिळत नसतं. हे कमवावं लागतं, हे बाजारात मिळत नाही, हे विकत मिळत नाही. हे जे तुम्ही 10 वर्ष इकडच्या जनतेची सेवा केली, कुठल्याही टोकाला जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, कधी स्वतःची पर्वा केली नाही, स्वतःकडे दुर्लक्ष केलं, पण माझ्या ह्या मतदारसंघाच्या माता भगिनींकडे, माझ्या जनतेकडे कधीही कोण वाकडे डोळ्यांनी बघता कामा नाही. ही जी तुम्ही भूमिका घेतली जे मागचे 10 वर्ष, आज त्याचाच प्रत्यय म्हणून आज हे तुम्हाला समोर दिसतंय. म्हणून आता नितेश राणे यांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की माणूस किती परिपक्व झालेला आहे. या 10 वर्षामध्ये फक्त माझं काम बोललं पाहिजे, फक्त मी नाही तर माझ्या जनतेच्या तोंडातून माझ्या विकासाचं काम निघालं पाहिजे, मी काय केलं ही माझी जनता बोलली पाहिजे. आणि त्या उद्देशाने आजचं जे मनोगत होतं नितेश राणेचं, हे खरोखरच मनाला स्पर्श करून गेलं. कसल्याही विरोधकांची पर्वा न करता, विरोधक नाहीच आहे या मतदारसंघामध्ये. मी आता व्यासपीठावर आल्यानंतर प्रभाकर सावंतांच्या कानात विचारलं की इकडे विरोधक कोण आहे, इकडे उमेदवारी फॉर्म कोणी भरलेला आहे, मला माहीत देखील नव्हतं. आणि म्हणून गोव्याच्या कसिनोचे प्रतिनिधी आपल्याकडे आमदार नको, आपल्याला आमदार आपल्या इकडचा हवा, आपल्या हाडामासाचा हवा, ज्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये घुमतो. त्यांनी आता वेगळी ओळख स्वतःची निर्माण करायची गरजच नाही, असा आमदार आपल्याला कुडाळ कणकवली मतदारसंघामध्ये आपण मागचे 10 वर्ष बघताय. अशीच पुढची 5 वर्ष नितेश राणेला काम सांगायची गरज नाही. नितेश जेव्हा उभा राहतो ते ऑटोमॅटिक त्याच्या मतदारसंघाचं काम झक मारत अधिकाऱ्यांना करावं लागतं. ही ओळख जे नितेश राणेने निर्माण केली आहे, खरोखरच एक भाऊ म्हणून मला त्याचं मनापासून कौतुक आहे. केसरकर साहेब ही उद्या फॉर्म भरतायत. साहेब आपल्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो. आपलाही आशीर्वाद माझ्यावर राहू दे, कारण का एका बाजूला तुम्ही आहात, दुसऱ्या बाजूला नितेश आहे, मध्ये मी आहे. तुमच्या दोघांचं लक्ष माझ्यावर असू दे एवढीच विनंती आपल्याला करतो. आपण सगळे मोठ्या संख्येने इकडे जमलात. नितेशवर किती प्रेम आहे हे भर उन्हात आपण दाखवलं. कारण का ह्या मातीने, मी नेहमी माझ्या पत्रकार मित्रांना सांगतो की कशासाठी हे सगळं, ही धडपड कशासाठी, तर ही धडपड ज्या मातीने, ज्या लोकांनी ह्या राणे कुटुंबाला एवढी पदं दिली आणि मानाची पदं दिली, असं कुठलंही पद आता शिल्लक राहिलं नाही जे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किंवा देशाच्या कुठल्या तरी सभागृहामध्ये राणेंना मिळालं नाही. साहेब नगरसेवकपासून मुख्यमंत्रीपर्यंत
मी खासदार, नितेश 2 टर्म आमदार, हे सगळं जे मिळालं ते ह्या मातीने दिलं, इकडच्या जनतेने दिलं, म्हणून तुमच्या ऋणातच राहणार. हे आयुष्य हे तुमचं आहे असं सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सावंतवाडी विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार महायुतीचे